माझं नाव अंजर राडे आणि मी ॲज अ प्रोफेशनल इंजिनियर आहे आणि सोशल वर्कर पण आहे. तर गेल्या आता 2-3 वर्ष आम्ही बघतोय इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत जे सिस्टीम रिलेटेड आहे. आता जे काही दिवसापूर्वी जे हरीश शेख यांच्यावर घडलं ते खूप दुर्दैवी आहे आणि खूप टॅलेंटेड मुलगा आम्ही गमावला आहे. तर आमचं बरेचसे मागणी आहेत. म्हणजे आज PMCचं झालं, PMC बद्दल आम्हाला आज पाण्याबद्दल आपण बोलतोय की जे इथं टँकर माफिया सुरू झालाय त्याच्या संदर्भात आम्हाला PMC कडनं हेल्प हवी आहे. त्यानंतर पेट्रोलिंगचं तर पोलीस वगैरे आता हा रोड जो आहे ना हा लिटरली सुपर बाईक सुपर कार असं झालेलं आहे. रात्री फास्ट गाड्या रोज येणं जाणं खूप लोकांना त्रास आहे. आणि काही दिवसापूर्वी आमचा एक बंधू दूध टाकून सगळे 5 वाजता गेले. तर हे सिस्टीम कुठे आहे? तर पोलीस नाही, पेट्रोलिंग नाही, काही नाही, स्पीड ब्रेकर्स नाही. तर आम्हाला ते सगळं विषय बोलायचं आहे. पाण्याचा मुद्दा आहेच आहे पण त्याच्यावर सेफ्टीचा मुद्दा पण आहे. तर हे आम्ही मागणी करतो की PMC इथे लक्ष घालावं. आम्ही ॲज अन इंजिनियर बोलतो इथे सगळे प्रोफेशनल लोक राहतात आणि करोडोचा टँक भरतो आम्ही. करोडोंच्या रुपयांचं इथं जे प्राइसिंग बघा फ्लाईटचे करोडो रुपयांची प्राइसिंग आहे. तर मग त्या हिशोबाने सुविधा आम्हाला मागावं लागतात गोष्टी. आम्ही करोडो रुपये टॅक्स देऊन आम्हाला मागावं लागतात. का बरं PMCने आम्हाला त्यांच्याकडनं स्वतः आम्हाला सवलत दिली पाहिजे. आपण एक दिवस टॅक्स मागे पुढे करतो का? नाही. तर त्या हिशोबाने आपल्याला भेटत नाही. आम्हाला प्रत्येक वेळा सोशल वर्कर लोकांना इथे भांडावं लागतं प्रत्येक गोष्टीला. त्या हिशोबाने आम्हाला तेच तुमच्या माध्यमांच्या वतीने आम्हाला त्यांना विनंती करायचं की PMCने कृपया लक्ष घालावं. बरेचशा गोष्टी आहेत. पूर्ण सिस्टीमचं फेल्युअर झालंय. एक माणसाचा जीव जाण्यामध्ये सिस्टीम फेल्युअर आहे. तर त्यांनी हे सगळं लक्ष द्यावं हे आमची तुमच्या माध्यमापासून सरकारला विनंती आहे.